मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वाई तालुक्यातील एक नामांकित मैदान होतंय आज. ओपनचं मैदान. श्री भैरवनाथ देवाची यात्रेनिमित्त व शिवजयंतीनिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतंय. भैरवनाथ केसरी पर्व चौथे हे मैदान होतंय मित्रांनो, देगाव, तालुका वाई, जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये अनेक टॉपचे नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत. मित्रांनो, आपण बघितले असेल पाठीमागच्या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये विठ्ठल नाना बोतकर यांच्या मित्रांनो चिक्क्याची गाडी फॉल झाली होती आणि नक्कीच मित्रांनो विठ्ठल नाना बोतकर आपल्याला या मैदानामध्ये कमबॅक करताना दिसू शकतात. मित्रांनो, आपण बघितलं असेल चिक्या एक टॉप मध्ये पळतोय आता विठ्ठल नाना बोतकर यांचा चिक्या. आणि नक्कीच आज जे मैदान होतंय भैरवनाथ केसरी या मैदानामध्ये चिक्या आपल्याला कमबॅक करताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपण बघितलं असेल आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसला होता. आणि मित्रांनो, बक्कासूरचा पहिरा त्या मैदानामध्ये होता समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांची जी मित्रांनो नवीन खरेदी असा मित्रांनो मल्हार 11-11. मित्रांनो, आता चालू सीझनला मल्हार देखील टॉपचं स्पीड लागतं मित्रांनो मल्हारला. परंतु मित्रांनो, कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये बक्कासूर आणि मल्हारची गाडी फॉल झाली होती. आणि त्यानंतर मित्रांनो बक्कासूर आणि मल्हार लगेच मित्रांनो दुसरं जे मैदान झालं दुसऱ्या दिवशी आसू या ठिकाणी ओपनचं मैदान, त्या मैदानामध्ये पळताना दिसले. नक्कीच मित्रांनो, गटाला एक टॉपचं स्पीड लागलं होतं त्या मैदानामध्ये. परंतु मित्रांनो, एक टॉपचा सेमी आपल्याला बघायला मिळाला. बक्कासूर आणि मल्हार 11-11 विरुद्ध सर्जा, वेगाचा शेवट सर्जा आणि सचिन विरुद्ध कारुंड एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या आणि बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांचा मित्रांनो राजा. मित्रांनो, सुंदर अशी लढत बघायला मिळाली. सर्जा आणि सचिन विरुद्ध चिक्या आणि राजा. आणि मित्रांनो, त्या भव्य दिव्य अशा आसू मैदानामध्ये बाजी मारली मित्रांनो चिक्या आणि बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांच्या राजाने. आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. आणि मित्रांनो, त्याही मैदानामध्ये आपला द्वादशम हिंद केसरी बक्कासूरची सेमीला मित्रांनो हार झाली. आणि नक्कीच बक्कासूर मित्रांनो आपल्याला आज भैरवनाथ केसरी जे भव्य दिव्य असं मैदान होते मौजे देगाव, तालुका वाई, जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, हॉटेल सागर, शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा मित्रांनो डबल हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी सचिन देखील मित्रांनो आज आपल्याला भैरवनाथ केसरी भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. कदाचित मित्रांनो सचिन आणि लक्षा, नाहीतर मित्रांनो सचिन आणि सर्जा हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एकाच जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो या भैरवनाथ केसरी भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर साहिल प्रतिष्ठान द्वारली, भारत केसरी, हिंद केसरी हेमंत शेठ फुलोरे यांचा मित्रांनो हिंद केसरी हरण्या 722 देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा भैरवनाथ केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल हरण्या आपल्याला कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसला नव्हता. त्याचबरोबर घरणेकरांचा हिंद केसरी राजा बाबूशेठ माने घरणेकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान घरणेकरांचा राजा देखील आपल्याला कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसला होता. नक्कीच या मैदानामध्ये आपल्याला आज जे भैरवनाथ केसरीचं मैदान होतंय मौजे देगाव, तालुका वाई, जिल्हा सातारा या मैदानामध्ये हिंद केसरी राजा देखील पळताना दिसेल.